नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, ₹2100 लाडक्या बहिणींनो तुम्हाला मिळणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, ₹2100 सर्व लाडक्या बहिणींना ₹2100 पाहिजेत. ज्यांना ₹2100 पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा. सर्व लाडक्या बहिणींनो, मागणी जर तुम्ही केली ₹2100ची तरच तुम्हाला सरकार देणार आहे. बघा, जर तुम्ही मागणी केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्याच्यामुळे सर्व महिलांनी, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये ₹2100 पाहिजेत, ₹2100 पाहिजेत, पैसे पाहिजेत असं लिहून पाठवायचं आहे. बघा, विरोधकांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांना महिला व बालकल्याण मंत्री अदितीताई तटकरे यांनी उत्तर दिले. लाडक्या बहिणींना नावनोंदणी करण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच ऑफलाईन पद्धतीनेही नावनोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे कोणताही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन अदितीताई तटकरे यांनी केले. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी नाना पटोले यांना लक्ष्य करून तुम्ही लाडकी बहीण योजनेवर बोलून नये, या योजनेला तुम्ही विरोध केला होता असं देखील म्हटलंय. आता बघा, यामध्ये पाहिलं तर आता तुम्ही बघा, या योजनेचा जो ₹2100 आहे त्या संदर्भात बघा, लाडक्या बहिणींना ₹2100ची वाढीव मदत कधी देणार असा प्रश्न जो आहे या ठिकाणी विचारण्यात आला होता. तर बघा, महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी योग्य वेळ आली की आम्ही लाडक्या बहिणींना ₹2100, बघा, लाडक्या बहिणींना ₹2100 देऊ असं पण त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे एक योग्य वेळ आली की ₹2100चा लाभही लाडक्या बहिणींना देऊ अशी माहिती एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सभागृहात दिलेली आहे. म्हणून ₹2100 पण लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. तर ज्यांना ₹2100 पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये ₹2100 पाहिजेत, ₹2100 पाहिजेत असं लिहून पाठवायचे. अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लगेच लाईक करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचणार आहे. पुढचे अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.